नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेनवट आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 वार बुधवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला होतं का? त्याचबरोबर आज मोठ्या प्रमाणावरती भाज्यांची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते, तर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते ते आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। बीटाची क्वालिटी पाहू शकतो, तर चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीटासाठी पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी पाहू शकतात, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकतात, थोडीशी आवक कमी जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज थोडीशी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। आवक कमी जास्त होत आहे, त्याचबरोबर दरामध्ये देखील शिमला मिरचीसाठी बदल पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार काकडीसाठी दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी 4 ते 5 रुपयापासून दर पाहायला मिळतं। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण काकडीसाठी पाहायला मिळते। त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार पावट्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 35 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 100 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। आवक यंदाच्या वर्षी आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचे फुलगळती म्हणा, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती वाटाण्याचे नुकसान झाल्यामुळे दर जे आहे ते यंदाच्या वर्षी 50 रुपयाच्या वरती पाहायला मिळालेलं आहे। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार बीन्ससाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून बीन्ससाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बीन्ससाठी कमी होताना पाहायला मिळतात। पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकतात, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी उच्चांकी दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत पाहायला मिळते। क्वालिटीनुसार हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 25 ते 30 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात। काळ्या भरताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर काळ्या वांग्यासाठी पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये घसरण 2 ते 3 दिवसापासून झालेली पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यासाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात। तर आज उच्चांकी दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीसाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी झालेलं पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर तोंडल्यासाठी पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण तोंडल्यासाठी पाहायला मिळते। नवीन कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः 25 रुपयापासून कवळ्या आल्यासाठी दर पाहायला होते।
तर चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आल्यासाठी दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी उच्चांकी दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार हलक्या क्वालिटीमध्ये पालकसाठी 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 ते 9 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण पालकसाठी झालेली पाहायला मिळते. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. कोथिंबीरीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोथिंबीरीसाठी 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 2 रुपयापासून कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून मेथीसाठी दर पाहायला मिळते. शापूची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या शापूसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून शापूसाठी दर पाहायला मिळतात. आवक मर्यादित आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर शापूसाठी पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटी टोमॅटो पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपये किलोपासून टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज तेजी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर भेंडीची मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण भेंडीसाठी झालेली पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज भेंडीसाठी झालेली पाहायला मिळते. कारलीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार कारल्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 8 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर कालपासून कारल्यासाठी आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर दरामध्ये मोठी घसरण कारल्यासाठी होताना पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर कारल्यासाठी पाहायला मिळते. कोबीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक थोडीशी आज जास्त पाहायला मिळते. त्याचबरोबर 7 ते 8 दिवसापूर्वी थोडीशी दरामध्ये तेजी पाहायला मिळालेली होती. परंतु पुन्हा एकदा कोबीच्या दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण कोबीसाठी पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतात. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये घसरण दुधी भोपळ्यासाठी देखील पाहायला मिळते. लोकल मिरचीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लोकल मिरची पाहायला मिळते. तर साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत लोकल मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी घसरण लोकल मिरचीसाठी देखील झालेली पाहायला मिळते. आवक भरपूर झाल्यामुळे दर जे आहे ते लोकल मिरचीसाठी देखील कमी पाहायला मिळतात. पापडाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते पापडासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते शेवग्याच्या शेंगासाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 40 रुपयापासून शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात.
भूमिक संघाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 35 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर भूमिक संघासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटीनुसार रताळ्यांसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापासून रताळ्यांसाठी दर पाहायला मिळते.